सर्वांना सस्ने जय जिजाऊ. मी शिवश्री यशवंत उर्फ बाळासाहेब बाबराव पाटील. उद्या आपली दीपावली चालू होते, पण खऱ्या अर्थानं ह्या दिवाळीचा किती जणांना कशा पद्धतीने साजरी करायची याचा अर्थ माहिती आहे. आपल्याला जे कोणी काहीतरी सांगते आणि त्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतोय. उद्या बघितलं तर दिवाळीची सुरुवात आहे 17 तारखेला. पहिला दिवस आहे बसुबारस. बसुबारस म्हणजे आपल्या ज्या गायी म्हशी आहेत, ज्या आपल्याला दूध दुभत देतात, त्यांची पूजा करणे म्हणजे बसुबारस. दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी, गायी म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या, दे ग माय खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी. म्हणजे हिंस्र पशुपासून आपल्या गायी म्हशीचं संरक्षण करणे म्हणजे बसुबारस हा सण आहे. काय होतंय की आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं धनधान्य घरात आलेलं असते आणि म्हणून आनंदोत्सव साजरा करायचा, गोडधोड करून खायचं, यासाठी हे आपला दिवाळीचा सण साजरा करतोय आपण. हा झाला पहिला दिवस 17 तारीख. त्यानंतर कोणीतरी सांगते की धन्वंतरीची पूजा करा वगैरे. खऱ्या अर्थानं धान त्रयोदशी म्हणजे धान्याची पूजा करणे. जे धान्य आपल्या शेतामधनं आलेलं असते त्या धान्याची पूजा करणे म्हणजे धान त्रयोदशी असा विषय आहे. त्यानंतर मग दीपावली, नरक चतुर्दशी आली. मग कुबेर पूजन म्हणून सांगितले जाते. खऱ्या अर्थानं कुबेर वगैरे पूजा न करता त्या धान्याचं पूजा करणे हेच शेतकऱ्याशी निगडीत ह्या दिवाळीचा सण आहे. मग त्यानंतर आपला दीपावलीचा पाडवा जे म्हणतोय म्हणजे बलिप्रतिपदा. खऱ्या अर्थानं बळीराजा म्हणजे हा शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा बळीराजा. ज्या बळीराजाच्या राज्यामध्ये शेतीची उत्क्रांती झाली, नांगराचा शोध लावला आणि त्यामुळे तिथून पुढे भरभराट झाली शेतकऱ्याची. हा बळीराजा एवढा शूर होता, कष्टाळू, दानशूर असा हा बळीराजा. म्हणून तर आपल्या घरामध्ये आपल्या महिला बघा सकाळी लवकर उठून बळीराजाची पूजा करतात. बळीराजाचा वाडा घातला जातो. गवळण्या म्हणजे सैनिक आणि त्याचबरोबर बळीराजाचा असा पुतळा तयार केला जातो शेणाचा, गायच्या शेणानं. आणि तिथं धनधान्य भरलेलं माप ठेवलं जातं आणि त्या मापावर आपलं पणती लावली जाते. त्याचबरोबर तिथं जे काही अवजार आहेत बळीराजाची त्यावेळची किंवा आपल्या ह्या शेतकऱ्याची, शेतकऱ्याला म्हणून बळीराजा म्हटलं जाते, की ते सापते असतील, दावा असेल, वाला असेल, म्हणजे जे काही शेतीला जे नांगराला बांधायला जे असते त्या पद्धतीचं ते आपण करत असतोय. कारण आपल्याला काही कथा सांगितल्या की बळीराजा हा दानशूर होता आणि वामन नावाच्या तो ब्राह्मणाचा पूर्वज वामन आणि तो म्हणजे अगदी काही कष्ट न करता फुकट खाणारा जो म्हणतोय असा हा भटुगडा. पण त्यानं आपल्या आख्यायिकाच्या नावाखाली काही जण पेपरला छापतात, इलेक्ट्रॉनिक मीडियाला देतात की 3 पायाची जमीन मागितली, 1 पाय पृथ्वीवर ठेवला, दुसरा पाय आकाशात ठेवला आणि तिसरा पाय कुठं ठेवू असं बळीराजाला विचारलं आणि तिसरा पाय बळीराजाच्या डोक्यावर ठेवला आणि बळीराजा पाताळात गेला. अशा ह्या कथा काहीतरी चुकीच्या. आपल्याला विचार करा, आपण विचार करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्य अशी मन केले ग्वाही मानेले नाही बहुमता. खरं खोटं आपण शोधलं पाहिजे आणि आपण खरं शोधलं तर 1 पाय त्या वामनाचा पृथ्वीवर आणि दुसरा आकाशात असं कधी होऊ शकेल का? इतकं कधी असू शकतं का? आणि तिसरा पाय, 3 पाय असतात का कधी कशाला? पण तो तिसरा पाय त्या बळीराजाच्या डोक्यावर ठेवला. खऱ्या अर्थानं बळीराजाचा, आमच्या जो कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा बळीराजा होता, त्या बळीराजाच्या वामन नावाच्या भटानं खून केला असा हा वामन. पण तरी सुद्धा त्याचा उदो काही जण करतात. माझं इलेक्ट्रॉनिक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांना माझी विनंती आहे, कारण का तुम्ही आमच्या संभाजी ब्रिगेडच्या किंवा शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडू नका. असं काहीतरी छापू नका की चुकीचं आख्यायिकेच्या नावाखाली की बळीराजाच्या डोक्यावर वामन नावाच्या भटानं पाय ठेवला, हे छापू नका. चांगल्या पद्धतीने बळीराजाबद्दलची तुम्ही माहिती लिहा. अशा पद्धतीची ही देव दीपावली आहे. कारण आता दसरा झाला परवा, दसऱ्यात सुद्धा बघा कुंभ घातला जातो. कुंभ म्हणजे काय? 7 प्रकारचं धान्य त्या कुंभामध्ये पेरायचं आणि ते कशासाठी? तर ती प्रयोगशाळा आहे आणि त्यातनं कोणतं धान्य चांगलं येते ते धान्य पुढं पेरायचं. म्हणजे रब्बी पीक जे आपण म्हणतोय, म्हणजे शाळू असेल, मका असेल, ज्वारी असेल, म्हणजे असे जे काही पिकं असतात, कडधान्य, वाटाणा असेल, मग ते कोणतं पीक चांगलं येते ते पेरायसाठीची ती प्रयोगशाळा आहे. अशा पद्धतीनं आपण ते, आणि ते कुंभ झाल्यानंतर दसऱ्यात सोनं वाटलं जातं. म्हणजे ही प्रयोगशाळा आहे शेतकऱ्याची, त्यासाठी केलं जातंय. त्यामुळं हा इतिहास जो आहे आपला दसऱ्याचा असेल किंवा दिवाळीचा असेल, मग आपण फटायला लावतो. खऱ्या अर्थानं पाडवा म्हणजे पाडाव केलेला आहे. 3 आपल्याला मुहूर्त सांगितलेले आहेत. बळीराजाचं एक म्हणजे पाडव्याचा मुहूर्त आणि जो आपल्याला पाडवा पुढं असतो त्या दिवशी, पण त्याच्या आदल्या दिवशी बरोबर संभाजीराजांचा खून केला तो सुद्धा एक आपल्याला पाडवा शुभ मुहूर्त म्हणून सांगितला. म्हणजे असे जे काय आहेत
मुहूर्त आपल्याला सांगितले तर ते आपले पाडाव आपले चुकीच्या पद्धतीनं आमच्या महामानवानं मारलेला आहे. अक्षय तृतीयासारखा आपण तीन मुहूर्त म्हणतोय. तिसरा मुहूर्त अक्षय तृतीया हा परशुराम जो ब्राह्मणांचा पूर्वज आहे परशुराम, त्यानं आपल्या निक्षत्रिय पृथ्वी मराठा बहुजनांची केली. त्याचा जन्मदिवस म्हणजे अक्षय तृतीया आणि त्या अक्षय तृतीया शुभ मुहूर्त म्हणून सांगितलं आपल्याला. म्हणजे जो आपला काळा दिवस आहे तो शुभ मुहूर्त म्हणून सांगतो आणि आपल्याला माहीत नसला इतिहासमुळे तो शुभ मुहूर्त म्हणून आपण मानतो, पोळ्या वगैरे करून खातो. खऱ्या अर्थानं इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. जो समाज जी व्यक्ती इतिहास विसरते ती इतिहास घडवू शकत नाही. म्हणून इतिहासाची जाण असणं गरजेचं आहे. त्यामुळं मुहूर्त वगैरे जे आहेत, तुकाराम महाराज म्हणतात मडे झाकून या करती पेरणी कुणब्याचे पोर. कुणब्याच्या घरात जर मडा असेल आणि शेतात जर घात असेल तर पहिलं शेतातली घात सांभाळली पाहिजे आणि नाहीतर तुमचा घात होईल असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. आता आपण ज्या पतसंस्था असतील, बँका असतील, या ठिकाणी लक्ष्मीची पूजा केली जाते. कितीतरी बँका बुडाल्या. मग का लक्ष्मी पूजा केल्यानंतर जर असं हे होत असेल तर ते बँका का बुडाल्या? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदासी विचार वेच करी. उदास विचार न करता उत्तम व्यवहार करून चांगले पैसे कमवले पाहिजेत. तर ज्या बँकामध्ये चांगले व्यवहार असतील, चांगले ते बेनिफिट देत असतील तर त्या बँका चालणारच. बुडणाऱ्यामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार सुद्धा झाला असेल. म्हणजे निव्वळ लक्ष्मीची पूजा करण्याने चांगले काहीतरी चालतंय हे खरं नाही. त्यामुळं खरा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे आणि हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जावा ही आपली थोडीशी कळकळीची आपल्याला विनंती आहे. आपण सुद्धा शेअर करावं की आपला जो बहुजनांचा मराठ्यांचा जो काय खऱ्या अर्थानं सण आहे तो काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि बळीराजा आता भाऊबीज असते त्यानंतर शेवटचा हे म्हणजे बळीराजाचा भाऊबीज कशासाठी आहे तर इडापिडा टवदेने बळीचं राज्य माझ्या भावाला येऊ दे ही बहीण आपल्या भावाला ओवाळताना म्हणते. म्हणजे बळीराजा किती मोठा असेल, किती त्याचं कर्तृत्व असेल हे कुठं लिहिलेलं नाही, पण मखोद्गत म्हणजे या पिढीपासून त्या पिढीपर्यंत असं आलेलं आहे की ह्या बळीराजाची आख्यायिका म्हणण्यापेक्षा जे काय त्याचा इतिहास आहे तो पुढं असा आपल्या पूर्वजापासून आता आलेला आहे. आणि म्हणून एवढा चांगला बळीराजा आपण त्याचा सण साजरा केला पाहिजे. खऱ्या अर्थानं कशा पद्धतीने सण साजरा करा हे मी आता 2 मिनिटात बोललो. बळीराजाचा उदो आपण केला पाहिजे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.